मंडळी नमस्कार, मी आहे सध्या महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यातील अंबानगरी म्हणून जे शहराला ओळखलं जातं अशा अंबेजोगाईमधील मुख्य चौकामध्ये मी आहे आणि हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक। आणि आपण पाठीमागे जो काही आपल्याला रस्ता दिसतोय तर तो आहे लातूरकडून येणारा रस्ता। त्यानंतर माझ्या उजव्या बाजूला जर का आपण पाहिलं तर परळी या शहराकडून येणारा हा रस्ता आहे आणि माझ्या डाव्या बाजूला जर का आपण पाहिलात तर तो आडस या शहराकडून येणारा रस्ता आहे। आणि या चौकामध्ये आल्यानंतर मुख्य आपल्याला या ठिकाणी जी कमान दिसते म्हणजे श्री क्षेत्र योगेश्वरी देवी महाद्वार प्रवेशद्वार आहे। येथूनच पुढे 600 मीटर अंतरावर योगेश्वरी देवी म्हणजेच अंबानगरीचं जागृत असं देवस्थान आहे। तर चला आपण जाऊयात अंबानगरीतील योगेश्वरी देवीचं संपूर्ण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करून देणार आहे। चला तर मी श्री क्षेत्र योगेश्वरी देवस्थान जे आहे तर त्याच्या आता मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता की माझ्या डाव्या बाजूला जर का आपण 4 व्हीलर गाडी घेऊन येत असाल तर डाव्या बाजूला पार्किंगची सुसज्ज अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे। त्यानंतर आपणाला प्रामुख्याने हे जे काही प्रवेशद्वार दिसते तर हे नूतनीकरण झालेलं प्रवेशद्वार आहे आणि थोडंसं कॅमेरा जर का आपण फिरवला या बाजूला तर आपणाला दिसेल की हे ते जुनं मुख्य प्रवेशद्वार आहे जिथून मंदिरामध्ये प्रामुख्याने प्रवेश केला जायचा। चला तर आता आपण पुढे आतमध्ये प्रवेश करूया आणि संपूर्ण हे जे काही मंदिर आहे जे एक शक्तिपीठ म्हणून ओळखलं जातं। खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही देवदेवतांची भूमी म्हणून ओळखली जाते आणि अनेक मग आपण तुळजापूरची तुळजाई असेल, त्यानंतर माहूरची देवी असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी देवी असेल, अशी कितीतरी देवी देवतांची मंदिरं ही प्रामुख्याने महाराष्ट्रात आहेत। तर आदिशक्ती शक्तिपीठ म्हणून योगेश्वरी देवीला ओळखलं जातं। तर त्या मंदिराच्या परिसरात आहोत। आपण पाहू शकता की आपल्याला जे काही पूजेचं साहित्य लागतं तर ते साहित्य आपण पहिल्यांदा प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यानंतर आपण घेऊ शकता आणि प्रवेशद्वाराच्या समोरच कालभैरवनाथाचं मंदिर पण आपल्याला प्रामुख्याने दिसतं आणि या दरवाजामधून आतमधून प्रवेश केल्यानंतर आपल्या सगळ्यांना समोर आपण पाहू शकता। तर चला आता आपण पुढे जाऊया मंदिरामध्ये। मंदिर नेमकं कोणत्या इसवी सणामध्ये बांधण्यात आलं, मंदिर हे कोणाच्या काळामध्ये बांधण्यात आलं, मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे मंदिराचं, तर ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे। तर आता आम्ही मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी समोर आहोत। हे आहे मंदिराचं उत्तरमुखी प्रवेशद्वार, याच्या समोरच हत्तीखाना आहे आणि बाजूला जी काही दिसते तर ती आपणाला दीपमाळ दिसते। तर नेमका माझ्यासोबत अंबेजोगाई म्हणजेच या अंबानगरीतील दहीफळे मामा आहेत, तर त्यांच्याकडून आपण या मंदिराच्या या शक्तिपीठाच्या बाबतीत काय माहिती मिळते हे जाणून घेऊया। मामा, काय सांगाल एकंदर या मंदिराच्या बाबतीत? या देवीच्या मंदिराचं मूळ उगमस्थान रेणुका देवीच्या ठिकाणी, तिथं मूळ अंबा देवीचं तिथं छोटंसं मंदिर आहे, ती मूळ जोगाई म्हणून तिथं ठिकाण आहे। आणि त्याच्यानंतर हे मूळ जोगाईचं मंदिर सोडून इथं नंतर देवीची प्रतिष्ठापना झालेली आहे। 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ हे आहे कोल्हापूरची आई भवानी, त्यानंतर तुळजापूरची भवानी, रेणुका देवी आणि ही अंबाजोगाई, असं 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ हे अंबाजोगाई आहे। मराठवाड्याची राजधानी म्हणून आपण अंबेजोगाई या शहराला ओळखतो, ज्या शहराला समृद्धी संस्कृतीचं एक शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर एकंदर योगेश्वरी देवीचं मुख्य हे मंदिर आहे, ग्रामदैवत म्हणून संपूर्ण शहरातील भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात। अजून कोणती मंदिरं या ठिकाणी आहेत त्याच्याबद्दल काही? या ठिकाणी प्रामुख्यानं खोलेश्वर मंदिर जे खूप जुनं पुराण आहे, जैन मंदिर एक उत्तम मंदिर आहे, रेणुकादेवी मंदिर आहे, दासोपंतांचं मंदिर आहे आणि आद्यकवी मुकुंदराजांचं मंदिर, जे की ज्ञानेश्वरीच्या अगोदर सुद्धा त्यांची विवेक सिंधू आणि असे 2-3 ग्रंथ आहेत। तसं 3-4 मंदिर दुसरे जे की या मंदिराच्या पेक्षा अगोदर पूर्वीचे मंदिर आहेत। दासोपंतांचं मंदिर आहे छानपैकी, मुकुंदराजाचं मंदिर आहे आणि खोलेश्वर मंदिर आहे आणि जैन मंदिर आहे। अगदीच मराठी भाषेची सुरुवात ज्या ठिकाणावरून, ज्या मातीमधून झाला, ज्या ठिकाणी पहिला ग्रंथ कवी मुकुंदराज यांनी लिहिला तो म्हणजेच विवेक सिंधू, त्यानंतर याच ठिकाणी खोलेश्वरांचं मंदिर आहे। अगदी बरोबरच। तर चला आता आपण मध्ये जाऊया, योगेश्वरी देवीचं संपूर्ण दर्शन आता आपण करूया। असं सांगतात की योगेश्वरी देवी
हे पार्वती मातेचं एक रूप आहे आणि या मंदिराच्या आणि देवीच्या बाबतीत काही आख्यायिका सांगितल्या जातात. तर त्या आख्यायिका नेमक्या कोणत्या आहेत हे सुद्धा आपण आता जसं जसं मध्ये जाऊ, जसं जसं आपण मंदिर पाहू तसं मी तुम्हाला सांगणार आहे. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करूया. जवळपास यादव घराण्याच्या कालखंडामध्ये या मंदिराचं बांधकाम झाल्याचं आपणाला समजतं आणि हे मंदिर म्हणजेच हेमाडपंथी जी काही त्या काळामध्ये आहे तर त्या हेमाडपंथी प्रकारामध्ये हे मंदिराचं बांधकाम झाल्याचं आम्हाला समजतं. म्हणजेच भारतीय संस्कृतीचा जो मिलाप आहे तर तो मिलाप आपणाला सुंदर असा दिसतो. बाहेर एक भिंतीवर आपणाला काही शिल्पसुद्धा दिसतात. त्यानंतर या मंदिराची जर का आपण शिल्प पाहिलं तर त्यावर सुद्धा सुंदर असं नक्षीकाम केल्याचं आपणाला पाहायला मिळतं. मंदिरामध्ये जी देवी आहे तर ती देवी 4 फुटाच्या एका ओठ्यावर बसवली गेली आहे. तर ते संपूर्ण आता आपण जसं जसं पुढे जाऊ पाहूयात. तर चला आता आपण पुढे येतो. दसऱ्याच्या दिवशी इथं मोठ्या प्रमाणात आहुती टाकल्या जाते. तहसीलदार साहेबांच्या मार्फत इथं नवरात्राचं उद्घाटन होतं आणि शेवटच्या दिवशी डेप्टी कलेक्टर साहेबांच्या हस्ते इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहुती टाकल्या जाते. तर हे यज्ञकुंड आहे. नारळांची मोठ्या प्रमाणामध्ये आहुती होते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं भक्तजन एकत्र येतात आणि 9 दिवस सर्व आराधी महिला मोठ्या प्रमाणामध्ये इथं 9 दिवस थांबतात. हे फार मोठं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामुळं आराध्य मध्ये पलीकडे एक तसं बांधकाम पण केलेलं आहे खास आराधींना बसण्यासाठी, कारण ही जागा पुरत नव्हती. पण बाजूला 2-3 मजली आराधी मंडप तयार केलेला आहे. आता आपण माझ्या उजव्या बाजूला पाहू शकता की श्री क्षेत्र योगेश्वरी विश्वस्त मंडळाच्या वतीने जे महाप्रसाद दिला जातो तर तो महाप्रसादालयाचं हे ठिकाण आहे आणि याच ठिकाणावरून दररोज सकाळी 9 वाजता हा प्रसाद दिला जातो आणि दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो. जे भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात तर त्या भक्त या ठिकाणी या प्रसादाचा लाभ घेऊ शकतात. प्रसाद किंवा महाप्रसादासाठी काही अन्नदान करायचं असेल किंवा आर्थिक स्वरूपामध्ये मदत करायची असेल तर या ठिकाणी एक QR कोड स्कॅन करून लावण्यात आलेला आहे. तर त्या QR कोडला स्कॅन करून तुम्ही तुमचं पेमेंट करू शकता, जे की येणाऱ्या भक्तांना त्या माध्यमातून प्रसाद आणि महाप्रसाद दिला जाईल. आता आपण ज्या उत्तर दरवाजातून मुख्य प्रवेश आतमध्ये केला तर आपणाला आता समोर जे दिसते तर ते आहे पूर्वमुखी प्रवेशद्वार आणि या पूर्वमुखी प्रवेशद्वारामधून सुद्धा आपण आतमध्ये येऊ शकतो. आता आपण देवीच्या दर्शनासाठी आतमध्ये जाणार आहोत आणि संपूर्ण मी तुम्ही माता योगेश्वरी देवीचं मुख्य जे काही मंदिर आहे तर त्या मंदिरात आता प्रवेश करू आणि देवीचं दर्शन करूयात. तर खूप मोठ्या संख्येने भाविक भक्त नियमितपणे या ठिकाणी येतात आणि हे मंदिर सकाळी 5 वाजता भक्तांसाठी ते खुले होते आणि सायंकाळी 10 वाजेपर्यंत हे मंदिर भक्तांसाठी खुले राहते. तर चला आतमध्ये आता प्रवेश करूयात. आतमध्ये प्रवेश करत असताना आपण पाहू शकता की सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. तर या छोट्याशा प्रवेशद्वारातून आपणाला प्रवेश करायचा आहे. चला बाबा चला. ओम. आतमध्ये आल्यानंतर आपण पाहू शकता की यामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतींचे म्हणजे मंदिर अगदी जमिनीमध्ये म्हणजे एखाद्या गुहेमध्ये आपण ज्या पद्धतीने जावं त्या पद्धतीनं मंदिर आहे. तर तुम्ही थोडंसं मध्ये जसं जसं मी येईन तेव्हा आपल्याला दिसेल की हे मंदिर कशा पद्धतीची रचना केली गेलेली आहे. त्यानंतर देवीचं सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी दर्शन होईल. पाहू शकता की वेगवेगळे हे जे काही म्हणजे टावर दिसत आहे तर त्यावर आधारलेले हे मंदिर. मंदिरामध्ये मुख्य देवीच्या मंदिराकडे जात असताना सुद्धा आपणाला उभा राहून पूर्वी खाली होतं, मात्र आता 4 फुटाच्या एका ओठ्यावर त्या ठिकाणी देवीला बसवण्यात आलेला आहे आणि पुजारी नियमितपणे त्या ठिकाणी पूजा करण्यासाठी असतात. आपण पण आपला पूजा करू शकतो. 350 फुटापैकी देवी
तर मंदिरामध्ये आमचं योगेश्वरी देवीचं दर्शन झालेलं आहे. 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेलं हे मंदिर आणि मंदिराच्या अगदी आम्ही जो गाभारा आहे मुख्य गाभारा तर त्याच्या समोरच थांबलेलो आहोत. आपण पाहू शकता की सुंदर असं हेमाडपंथी प्रकारातील हे मंदिर. तर माझ्यासोबत अंबानगरी येथे माझ्या सध्या वास्तव्यात असणारे माझे बालमित्र तारसे रामभाऊ आहेत. तर त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊया एकंदर या मंदिराच्या बाबतीत काय माहिती त्यांच्याकडून मिळते ती. सर्वांचं पहिल्यांदा स्वागत अंबानगरीमध्ये. आपण जर आता आपण या मंदिराचे जर बघतो परिसर जर पाहिला तर विशेष करून हेमाडपंथी बांधकामाचं इथं आपल्याला बांधकाम केलेलं दिसून येतं. आणि विशेषतः करून घुमटाकडे जर पाहिलं तर हेमाडपंथी आणि थोडासा इस्लाम धर्मीयाचा किंवा आपण म्हणतो की घुमटाचा जो आकार आहे थोडासा बदललेला आहे. आणि हा जो नवीन जो शिखर दिसतं तर हा आपल्या आता सध्याच्या काळामध्ये या शिखराचं पुनर्जीवन रचना करण्यात आलेली आहे. विशेषतः योगेश्वरी देवीचा जो आपला इथं योगेश्वरी देवी म्हणतो आपण तर योगेश्वरी देवी हा दंतासूर राक्षसाचा वध करण्यासाठी इथं प्रगट झालेली आहे. श्री गणेशांची मूर्ती दिसते तर त्याबद्दल काय सांगाल, त्याबद्दलची काय माहिती? असं सांगतात की ही जी आपल्याला गणेशांची मूर्ती दिसते तर ती एकमेव अशी मूर्ती आहे ज्या ठिकाणी गणेशजींना एकूण 16 हात आहेत आणि साडी आणि चोळी नेसून असणारी ही गणेशजीची मूर्ती एका कोपऱ्यामध्ये आपणाला दिसते. तर एकंदर या म्हणजे देवीच्या बाबतीत 2 आख्यायिका सांगितल्या जातात. तर त्या आख्यायिका कोणत्या आहेत हे थोडंसं आपण आता जसं पुढे जाईन तसं मी आपणाला सांगणार आहे. आणि संपूर्ण मंदिराचा परिसर आता आपण बाहेरचा पाहू शकता. अगदी हे मंदिराचं दर्शन आपण म्हणजे कितीही मोठी गर्दी असली तर 10 ते 15 मिनिटामध्ये आपलं वेळ लागतो दर्शनासाठी. इथे तुम्ही बसस्टँडपासून अगदी नजीकचं मंदिर म्हणजे जवळच हे मंदिर आहे. आणि हे मंदिर प्राचीन कालीन मंदिर असल्यामुळे आपण खूप मोठ्या संख्येने भक्त या ठिकाणी येतात. तर या मंदिराचा म्हणजे जसं जसं आपण सांगितलं जातं की आत्ताची अंबेजोगाई पूर्वीचं नाव अंबानगरी, त्याच्यानंतर निजामांच्या काळातलं मोमिनाबाद. तर हे जे काही अंबेजोगाई शहर आहे तर हे शहर जयवंती जी नदी आहे तर त्या नदीच्या काठावर वसलेलं ऐतिहासिक शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. इथे आद्यकवी मुकुंदराजांची समाधी आहे. त्यानंतर अनेक वेगवेगळी धार्मिक क्षेत्र या ठिकाणी बघण्याचे आहेत. मात्र प्रामुख्याने या मंदिरामध्ये जो काही शारदीय नवरात्र उत्सव आहे तर तो नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाने मोठ्या उत्साहाने अंबानगरीतील भक्त ते साजरा करतात. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी सुद्धा या ठिकाणी खूप मोठा असा उत्सव साजरा होतो. म्हणजे वेगवेगळे जे काही हिंदू धर्मातील सण आणि उत्सव आहेत त्या काळामध्ये या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने भक्त येतात. तर थोडंसं आता आपण पुढे त्या बाजूला जाऊया
आणि ज्या काही 2 आख्यायिका या मंदिराच्या बाबतीत सांगितल्या जातात तर ते आपण पुढे जाणून घेऊया. चला. योगेश्वरी देवी ही जी काही आहे तर ती कोकणस्थ जे काही ब्राह्मण आहेत तर त्या कोकणस्थ ब्राह्मणांची ही कुलदैवत समजली जाते. सध्या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला मी आहे आणि संपूर्ण माझे सहकारी आपण या ठिकाणी पाहताय. तर या म्हणजे या देवीच्या बाबतीत ज्या आख्यायिका सांगितल्या जातात, एक असं सांगितलं जातं की योगेश्वरी देवीचं ही म्हणजे ती अविवाहित राहिली. तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की योगेश्वरी देवीची लग्न करण्याची इच्छा नव्हती, मात्र त्या काळी भैरवनाथ यांच्यासोबत त्यांचा विवाह ची बोलणी झाली आणि त्यावेळी योगेश्वरी देवीने लग्नासाठी मान्यता दिली. मात्र त्याच काळी तिने एक आड घातली होती की जेव्हा कोंबडा आवरला तर ते लग्न होणार नाही. मग वराडी मंडळी त्यानंतर भैरवनाथ हे नवऱ्यासारखे सजून या ठिकाणी आले आणि विवाहासाठी ते पूर्ण तयार होऊन आले होते. त्यावेळेस योगेश्वरी देवीला जो काही त्यांचा म्हणजे शृंगार करायचा होता तर त्या शृंगारासाठी त्यांना इतका वेळ लागून गेला की त्या काळामध्येच कोंबड्याने आवर दिला आणि हे जे काही होणारं लग्न होतं भैरवनाथ आणि योगेश्वरी त्यांचं लग्न झाले नाही. मात्र जे काही वरासोबत आलेली पाहुणे मंडळी होती तर ती पाहुणे मंडळी जशा तशी समोर थांबली आणि तोच हत्तीखाना म्हणून ओळखला जातो आणि योगेश्वरी देवी ह्या अविवाहित राहिला जाता अशी त्यांच्या बाबतीत ही एक आख्यायिका सांगितली जाते. आणि दुसरी आख्यायिका अशी आहे की परशुरामाने कोकण शहर बसवले. परशुराम जे काही होते तर त्यांनी कोकण शहर बसवले आणि त्या ठिकाणचे जे काही ब्राह्मण जी काही मुलं होती तर त्या मुलांचं लग्न होत नव्हतं. त्यामुळे परशुरामाने ती सगळी ब्राह्मणांच्या मुलांना लग्न होण्यासाठी मुली ज्या काही आहेत तर त्या या अंबानगरीमध्ये येऊन त्यांनी त्या मुली पाहिल्या. मात्र या मुलींनी ब्राह्मणांसोबत तिथल्या लग्न करण्याची म्हणजे परवानगी घेतली किंवा त्या तयार होत्या. मात्र त्यांची या देवीची एक अट अशी होती की लग्न तुम्ही करा, मात्र त्या सगळ्या मुलींचं जे काही कुलदैवत असेल तर ते कुलदैवत म्हणजेच ही योगेश्वरी माता असेल. अशा 2 आख्यायिका सांगितल्या जातात. त्यामुळे कोकणस्थ ब्राह्मण जी काही आहेत तर ती खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात आणि देवीच्या चरणी नतमस्तक होतात. अंबानगरीतील सर्व भक्त आपल्या मनातील मनोकामना, श्रद्धा, इच्छा पूर्ण करण्यासाठी नियमितपणे देवीच्या दर्शनासाठी येतात. म्हणजेच अंबानगरीचं हे ग्रामदैवत होय. तर संपूर्ण हा व्हिडिओ च्या माध्यमातून मी आपणाला या मंदिराविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला. जे भक्त वेगवेगळ्या शहरातून किंवा राज्यातून येतात किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून येतात तर त्या सगळ्यांच्या समोर प्रश्न असतो की या ठिकाणी आल्यानंतर निवासाची व्यवस्था काय आहे. तर मंदिराच्या अगदी समोर दोन्ही प्रवेशद्वाराच्या समोरच आपण पाहू शकता की श्री योगेश्वरी यात्रा निवास म्हणजे या ठिकाणी भक्त निवासाची व्यवस्था आहे. जर का तुम्ही बाहेरून आला असाल तर आणि AC आणि नॉन AC अशा दोन्ही प्रकारच्या रूम्स तुम्हाला अवेलेबल आहेत. तुम्ही अगदी मंदिराच्या समोरच असल्यामुळे काही क्षणार्धात त्या ठिकाणी पोहोचून तुम्ही देवीचं दर्शन करू शकता. म्हणजेच निवासाची उत्तम व्यवस्था या ठिकाणी आहे. योगेश्वरी मंदिराचा हा जो काही मी ब्लॉग बनवलेला आहे तर त्या ब्लॉगचं ज्यांनी सुंदर असं रेकॉर्डिंग केलं तर ते सचिन शिंदे हे आहेत. आणि माझ्या प्रत्येक जो काही व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड होत असतो तर त्या यूट्यूबच्या संपूर्ण व्हिडिओचं चित्रीकरण जे करण्याचं काम करतात व्हिडिओग्राफी तर ते सचिन शिंदे करतात. तर त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक धन्यवाद.